नांदेड किती सर नांदेड अरे आऊट झाल्याच्या नंतर लवकर निघायचं, सीट वाजल्यानंतर सोडायचं. पॉइंट परभणी. चला कपाटे मामा थोडं सांभाळून ना. पॉइंट परभणी. हा तिथे बसल्या कपाटे मामा थोडं सांभाळून बसा. हा खुडी मामा. हा बाजू सरक बाजू सरक बाजूला रे बाबा तू. पॉइंट परभणी. पाच-सातच घ्यायचं ना. डोळ्याची पानं फिटेसपर्यंत मॅच असा आता त्याचा सेमीफायनल मध्ये खेळलाय. सेमीफायनल फायनल आणि कसले मॅच झाले बघा. पायासारखेच झाले. डोळ्याची पापणीच फिटेली जरा. काय पाहिलं म्हणलं पेपरचे कबड्डीचे सामने पाहिले म्हणतात. तुम्ही बघा आता कोणी काय कबड्डीचे सामने झाले पेपऱ्यामध्ये असं विचारणार त्याला कोण दुसऱ्या गाड्या गेली कबड्डी खेळायला. असे मॅच झाले पाहिजे. पुन्हा लोक आले बघायला नुसतं इथं. नाम आला ना तुम्हाला बघायला पण का कबड्डी बघा ना आला तुझं नदीकडे बघा आता. अत्यंत चांगला असा सुरळीत काम कबड्डीतल्या असा आता कथीचा प्रो कबड्डीवर कशी मॅचेस होतात तसल्याच मॅच इथे व्हायला. लई नंबर मॅच आजपर्यंत काय बघलं नाही इकडं. पहिली वेळेस पत्र्यात व्हायचे. भगवानानं ठेवलं म्हणून बघायला आवडे नाही तर सगळे घरी गेले असे त्याला. पलीकडून 2 नंबर आहे ना इंटरव्ह्यू मध्ये हे जाते. आणि धन्यवाद तुमचे. तुम्ही चांगल्या प्रकारे कबड्डीचा खेळ गावामध्ये सुरुवात केली. मेन म्हणजे पुढच्या वर्षी 8-30 मॅच ठेवा. पण 140 मध्ये टाकते. 1 नंबरचा रेडर परभणी या संघाचा भाग घेऊन येत आहे. चढाई करून बघूया आपल्या संघासाठी काय करू शकते. क्रॉस झालं नाही ना. माझ्या मॅच बघून मला बोलायला वाटत नाही. एवढं चांगलं वाटायचे. मॅचच बघायला जीव लागलाय. मजा खेल में मजा रहता है तो भाई देखने में मजा रहता है. देखते हुए लोग
जिसको तमन्ना से कहीं काट सकता है, दिखाने वाला है। गेम मात लाल मिट्टी का है, देखना तो दिखाना पड़ेगा। ये जो चीज है लाल मिट्टी की, जो खेलते हैं सवरते हैं उनके आंगन में खेलते हैं। तो कबड्डी का ऐसा स्कोर चांगला नाही होता, मला कबड्डीत बघू वाटायची, आता बोलू वाटणार। अच्छा अटीतटीचा मॅच आहे, कसलं चांगलं व्हायला, किती नंबर 1 व्हायला। नंतर आपण कॅमेऱ्यात बघू, काय अडचण आहे। पॉइंट नांदेड। असा अटीतटीचा मॅच, नंबर 1 चा मॅच, फायनल सारखा मॅच। कोणी आता इथून घरी गेला असेल तर सकाळी तो विचारल्यानंतर सांगा काय मॅच झाला त्याला। आम्हाला बाबा हा एक दांडा 6 करू लागली एकावर, तिकडे 6 मरणाचा गोटून चला बा, आता दुबार येतो बघूत म्हणून काय मॅच व्हायला। त्याला सांगा आता घरी गेलं काय सुटलं, काय बघितलं, काय बघितलं म्हणा दुसरं त्याला सांगा। रात्री आम्ही बघितलं म्हणजे ते कोपऱ्यातल्या कबड्डी बघितली। आता तुम्हाला थोडं वेगळा शब्द होते, आमचं गावाचं गावात आम्हाला खा सांगावं लागते, आणि काय म्हणजे बोलण्याच्या माणसाचं आमचं गाव। याच्यानंतर रामेश्वर तांडा आणि पोत्रा आता ग्राउंड मध्ये उतरा। पॉइंट नांदेड। वन प्लस 2 3 पॉइंट नांदेड। 1+2 ताकद नाही पेटले रे बाबा, आता बैल पेटला। नांदेड या संघाचा खेळाडू चढाई करून परभणी या संघावर 88च्या सामन्यात 1-1 असा चांगला असा जोरदार बॅटिंग म्हणल्यासारखं 1 पॉइंट लेवल आणण्याचा प्रयत्न नांदेड संघाचा 5 नंबरचा खेळाडू, 4 नंबरचा खेळाडू परभणी या संघाचा नांदेड संघावर चाल करून बघूया आपल्या परभणीसाठी काय करू शकतो। नांदेड संघाचा 5 नंबरचा खेळाडू चढाई करून परभणी या संघावर शेवटचे 5 मिनिट, लास्ट 5 मिनिट, शेवटचे 5 मिनिट स्कोर सांगा सर। 13 इक्वल बघा। सिंगल पॉइंट परभणी। नांदेडचा खेळ परभणी संघावर चाल घेऊन बघूया आपल्या संघासाठी काय करतोय। डोळ्याचे पापणे पेळ्यासारखी मॅच व्हायला। आता एक खाली एक वर, एक खाली एक वर, ते वर गेले की खाली, एक खाली आले की ते वर। बाबा बाबा काय मॅच बघू वाटायला। अंपायर आमचे नावाजलेले आहेत, त्यांना चॅलेंज करू नका। ग्रीन कार्ड वॉर्निंग आहे म्हणते।
मी मला माहित होतं, मी पहिलेच सांगतो तुम्हाला शिट्या आणाय बांधला आर म्हणलं कार्डन शिट्या त्याच्या संगत राहतात. हे नाही प्रकार अंपायर चांगले आहेत का? पॉइंट कोणाचा? नांदेड. पॉईंट नांदेड. पॉईंट नांदेड घ्या. चुना आहे आपल्याकडे, आपलं कामच चुना टाकायचं. सांगा तुम्ही कुठं टाकायचं चुना? चुना लावायचं जाण्याचं काम. शेवटचे 3 मिनिट, लास्ट 3 मिनिट. शेवटचे 3 मिनिट बघा. मॅच हे बापनं खेळत अर्ध्या लोकांना घरी गेला चष्म्यात लागतात. चला पोत्रा त्यांनी तयार राहायचं आहे. वॉर्निंग आहे बघा अंपायरची. 5 सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद. शेवटचे 2 मिनिट, लास्ट 2 मिनिट. शेवटचे 2 मिनिट आहेत बघा. सेकंद, 4 सेकंद. चला पोत्र्याची पोळं तिथं करून घ्या. लास्ट 5 सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद. खास अधिपतीचा सामना या पोत्रा नगरीच्या ग्राउंडवर हमटाऊन ग्राउंड अशा चांगल्या त्या हमटाऊन ग्राउंडवर किती नंबरचा खेळ व्हायलाय. लास्ट 5 सेकंद, 4 सेकंद. 5 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा परभणी संघावर चढाई घेऊन आपल्या संघासाठी शेवटच्या वेळात काय होऊ शकतं बघू. फाइव सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद, 2 सेकंद. बघा इकडून वरून कोणी घसरणार नाही झालं.